डिअर कॅन्डिडेट्स, आज PDCC लेखनिक परीक्षा जी आहे ती पार पडलेली. फर्स्ट शिफ्टचा पेपर झालेला आहे. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते त्याच्यावर आपण डिस्कशन करूयात. बघ, करंट अफेअर्सचे मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारण्यात आले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर रिजनिंगमध्ये ब्लड रिलेशनवर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता. GK/GSमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये G20 समिट कुठला देश आयोजित करणार आहे, इवन G20 शिखर परिषदमधील जे समावेश कोणत्या कोणत्या देशांचा आहे त्यावर आधारित प्रश्न होता. बँकिंग रिलेटेड जर आपण बघितलं तर NEFT, RTGS यांवर प्रश्न होता. फुल फॉर्म्स विचारण्यात आले होते. ओके. इवन जर विद्यार्थी मित्रांनो GKमध्ये जर आपण विचार केला तर शेतीमध्ये किंवा कृषी उत्पन्नामध्ये म्हणजे महाराष्ट्र जे आहे त्याचं योगदान किती आहे यावर आधारित प्रश्न होता. इवन जे शेळीपालन आहे त्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे. तर या संदर्भात प्रश्न जे आहे ते विचारण्यात आले होते. करंट अफेअर्सवर जास्तीत जास्त फोकस करा. कृषी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते जास्तीत जास्त विचारण्यात आलेले आहेत. जो वेटेज दाखवला होता त्याप्रमाणे असं नाही की बाबा 20 प्रश्न म्हटले, 10 प्रश्न म्हटले तर त्याच स्वरूपात आलेले, थोडंसं मागे पुढे झालेलं आहे. तर हे देखील लक्षात ठेवा. मॅक्झिमम फोकस करा कृषी विभागावर. ठीक आहे. आणि बँक रिलेटेड काही क्वेश्चन्स येत आहेत ते देखील व्यवस्थित करून जा. ऑल द बेस्ट.